भूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना व यांच्या कार्यास व विचारास पंचांग प्रणाम, कोटी कोटी अभिवादन. त्यागमूर्ती माता भीमाई, त्यागमूर्ती माता रमाई, ज्ञानज्योती माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबाजी फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, या तमाम महामानवांना व महामातांना ज्यांनी ज्यांनी मानव मुक्तीकरिता संघर्ष केला त्या सर्व महापुरुषांना व महामातांना त्रिवार वंदन. आणि उपस्थित सर्व आयोजक, संयोजक, बंधू आणि भगिनी सर्वांना सविनय जय भीम. मी वंदनेला सुरुवात करीत आहे. अरहं सम्मा संबुद्धो भगवान बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वागतो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. त्रिशरण. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पंचशीला. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे. ब्रह्मचारी सुखं सेति अस्मि लोके परामि च. न तावतां धम्मधरो यावता बहुभासति. योच अपम्पि श्रुतवानं धम्मं कायेन पश्यति. सवे धम्मधरो होति यो धम्मनपमज्जति. साधु साधु साधु. सर्वांना नमोबुद्धाय जय भीम. सूत्र संचालन मी आदरणीय वानखेडे सरांकडे देते आणि मी इथेच थांबते. धन्यवाद ताई. साधू साधू साधू. फार छान, फार छान. पंचशील म्हटलं आपले पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. खूप छान. आता आपल्याला प्रमुख वक्ता आदरणीय अशोक तुळशीरामजी भवरे सर आपल्याला सविस्तर माहिती देतील 8व्या प्रतिज्ञेबद्दल. तरी पण जे उपस्थित श्रोतागण आहे, जे आपले उपासक उपासिका आहेत, त्यांना अशी विनंती आहे की जेव्हा ते प्रवचन देत असतील त्यावेळेस एक तर कोणीही कार्यक्रम सोडून जाऊ नये. कारण का फार महत्वाचं, खूप मेहनतीनं परिश्रम घेतात ते आणि आपल्याला प्रबोधन करतात. आणि असं प्रबोधन तुम्हाला आपल्याला ऐकता मिळते. ते प्रबोधन जर आपण ऐकलं नाही तर आपल्याला असं समजून घ्यायचं की आपल्याला धम्मामध्ये रुची नाहीये. ज्या लोकांनी फार असं महत्वाचं काम असलं तर ती गोष्ट वेगळी आहे. परंतु जे लोकांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे त्या लोकांनी शेवटपर्यंत ऐकावं. आणि विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही प्रवचन ऐकल्यानंतर
तुमच्या मनामध्ये जर कोणत्याही प्रकारचा प्रश्न निर्माण झाला असेल तर तुम्ही तो अवश्य विचारावा. आणि जर प्रश्न निर्माण जर झाला नाही याचा अर्थ असा आहे का तुम्हाला ते पूर्ण समजलं आहे आणि तुम्ही त्याचं पालन कराल असं आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणून ज्यांना कोणाला प्रश्न निर्माण होतील त्यांनी जेव्हा त्यांचं प्रबोधन झाल्यानंतर तुम्ही हात वर करा आणि ज्यावेळेस त्याचं म्हणेन की कोणाला प्रश्न विचारायचा आहे ते विचारू शकतात, त्यावेळेला त्यांनी आपलं प्रश्न विचारावा आणि आमचे आदरणीय अशोक भावरे सर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर नक्कीच देतील. तर ठीक आहे, मी आता विनंती करतो आदरणीय अशोक भावरे सर यांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी. आदरणीय अशोक भावरे सर. विश्ववंदनीय विश्वगुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून सर्व महामानव सर्व महामाता यांच्याही कार्याला अभिवादन करून इथे जमलेले सर्व उपासक उपासिका सर्वांना जय भीम. आणि आताच ताईनं सुंदर त्रिशरण पंचशील घेतलं आणि माणिकरावजी वानखेडे यांनीही सुंदर सूत्रसंचालन करत आहेत, त्याबद्दल दोघांचं अभिनंदन. आणि मी आजची 8वी प्रतिज्ञा सुरू करत आहे. 8वी प्रतिज्ञा सुरू करण्याच्या अगोदर आजची जी प्रतिज्ञा आहे, कोणतेही क्रियाक्रम मी ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाहीये. आणि एक अशी संधी बघा की आज 24 सप्टेंबर आहे. आजच्या दिवशी काही ज्या महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत, या महत्वाच्या घटना घडत असताना ज्या 2 महापुरुषांनी जे कार्य केलेलं आहे ते पूर्ण आपल्या या प्रतिज्ञेलाच अनुसरून आहे. एक गोष्ट आहे, थोडक्यात ते म्हणजे एक 5-10 मिनिटांमध्ये सांगतो, म्हणजे दिन विशेषही होईल आणि आपल्या या प्रतिज्ञेला अनुसरणही होणार आहे. दुसरी महत्वाची एक विनंती अशी आहे की आपल्या नेहमीप्रमाणे विश्लेषण होणार, नंतर बाबासाहेबांनी किंवा तथागतांनी याच्यावर काय सहार केला, तो उपसहार, ती प्रतिज्ञा आपण का पळू नये, हे त्यांचे विचार मी तुमच्या समोर नेहमीप्रमाणे मांडत राहणार आहे. म्हणजे शेवटही अतिशय महत्वाचा असतो आणि ह्या प्रतिज्ञा आपण का स्वीकारल्या पाहिजे, का अंगीकारलं पाहिजे, हे त्याचा शेवटी उपसार होत राहतो. म्हणून एक विनंती आहे की शेवटपर्यंत आपण राहावं, ही विनंती आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मी जे बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि 22 प्रतिज्ञा हे व्हिडिओवर टाकत आहे, यूट्यूबवर टाकत आहे आणि त्याचं अतिशय चांगल्या प्रमाणे आपण त्याचं स्वागत करत आहात. 22 प्रतिज्ञा जवळजवळ 300-400 लोक आठवड्यातून बघत आहेत आणि ग्रंथ वाचनाचा एक कार्यक्रम दर दिवस 100-150 लोक बघत आहेत. त्याबद्दल सर्व वाचकांचं मी मनापासून स्वागत करतो. फक्त एकच विनंती करतो की तो कार्यक्रम जर आवडला तर त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. असो, तर आजचा जो दिवस आहे 24 सप्टेंबर, या 24 सप्टेंबर आणि या आपली जी 8वी प्रतिज्ञा आहे, हे दोघंही एकमेकाला अनुसरून आहे. तर पहिली जी घटना आहे बघा, 350 वर्षापूर्वीची 24 सप्टेंबर 1674 रोजी जी घडलेली आहे. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक करून घेतलेला आहे. आपल्याला माहित आहे की त्यांचा जो पहिला राज्याभिषेक जो झालेला आहे तो वैदिक पद्धतीने झालेला होता, परंतु ते करत असताना त्यांना कितीतरी अपमानाला सामोरं जावं लागलेलं आहे. तो गागाभाटला बोलावून आणावं लागलेला आहे, त्याला कितीतरी हंडाभर दक्षिणा द्यावं लागली आहे, सोन्याचे नाणे द्यावं लागलेले आहे. आणि एवढं करूनही तो डाव्या पायाच्या अंगठ्याने शिवाजी महाराजांना तिलक लावतो. का लावतो? कारण ते शूद्र आहेत म्हणून. पुढे एक 2-3 महिन्याने त्याच्यामध्ये थोडासा बदल होतो. याच्यामध्ये काही या लोकांनी शिवाजी महाराजांनी दुसरं राज्याभिषेक का केला याचं मूळ कारण लोकांना समजू नये म्हणून या लोकांनी अफवा काय उठवल्या की हे पहिलं जे राज्याभिषेक झालेला आहे, पहिला राज्याभिषेक झाल्यानंतर किंवा ते मिरवणूक चालत असताना त्या हत्तीवरचं सिंहासन हललेलं आहे.
त्यांची शिवाजी महाराजांची अंगठी खाली पडलेली आहे ते अपशकुन झालं म्हणून शिवाजी महाराजांना दुसरं राज्याभिषेक करून घेतलेला आहे असं म्हणतात. परंतु हा भाग नाहीये. शिवाजी महाराजांना जो पहिला जो अपमानास्पद जो राज्याभिषेक झालेला आहे ते कुठंतरी त्यांना मोडून काढायचा होता. त्या जी ब्राह्मणशाही पद्धत आहे त्या पद्धतीला कुठंतरी तडा द्यायचा होता आणि म्हणून त्यांनी जी शिवाजी महाराजांनी जी जाती संस्था विरुद्ध उभारलेलं हे बंड होतं, हे राज्याभिषेक म्हणजेच त्यावेळची जी जाती व्यवस्था आहे त्या विरुद्ध त्यांनी ती बंड पुकारलेली ती व्यवस्था होती. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, थोडस मी हे करत आहे सध्याची, पण शिवशाहीची किंवा शिवाजी राजाची जी शिवशाही आहे ती पुढे पेशवाईमध्ये रूपांतर झालं आणि शिवाजी महाराजांची नीती ही 17व्या-18व्या शतकामध्ये लोप पावलेली आहे. शिवाजी महाराज 16व्या शतकात झाले आणि 18व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांचे विचार या ब्राह्मणशाहीने संपूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे. त्यांनी दुसरा 24 सप्टेंबर 1674 रोजी दुसरा राज्याभिषेक करून घेतला आणि हा राज्याभिषेक शाक्त पद्धतीने केलेला आहे. बौद्ध संस्कृतीमध्ये शाक्त पद्धत आहे आणि या पद्धतीनुसार तांत्रिक पद्धतीनुसार निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते हा राज्याभिषेक करून घेतलेला आहे. परंतु आताच आपण 8 दिवसापूर्वी बघितलेलं आहे जे सध्याचे RSS चे हे आहेत भागवत, त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध फुलेनं न लावता टिळकांनी लावलेला आहे. म्हणजे आज सुद्धा हे ब्राह्मणवाद कसा चाललेला आहे पुढे. जे जुने आपल्या पिढीचे जे लोक आहे, आमच्या पिढीचे लोक, त्यावेळेस सांगितलं की शिव जयंती आणि गणेश जयंती ही लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली होती, पण वास्तविक पाहता फुलेंनी ही जयंती सुरू केलेली हा इतिहास आहे. मग पुढे आज शिवाजी महाराजांचा पुतळा त्या सिंधुदुर्गाला पडला. हे राजकारणी लोक फक्त आपल्या मतासाठी शिवाजी महाराजांचा वापर करून घेतात. आताच तुम्ही बघितलं असं त्या गणपतीच्या बाजूला त्या शिवाजी महाराजांचाही पुतळा किंवा मूर्ती त्या शिवाजी महाराजांच्या बाजूला होती. मग एक आठवत म्हणजे जे खरंच शिवभक्त आहेत, शिवाजी महाराजांचे भक्त आहेत, यांनी कुठंच आक्षेप घेतलेला नाहीये. त्या गणपतीच्या विसर्जनाबरोबरच शिवाजी महाराजांचं विसर्जन झालं नाही का? एका बाजूला शिवाजी महाराजांचा पुतळा पडला म्हणून संताप व्यक्त करायचा आणि दुसऱ्या बाजूने गणपती बरोबर शिवाजी महाराजांचंही विसर्जन करायचं. शिवाजी महाराजांचं विसर्जन करायचं म्हणजे त्यांच्या कार्याचंही विसर्जन करायचं आहे. ही ब्राह्मणी नीती आहे. याला कुठंतरी आपण तडा देणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची घटना म्हणजे महात्मा फुले. महात्मा फुलेचं तर आता या प्रतिज्ञेमध्ये येणारच आहे. त्यांनी ब्राह्मणाची कसब असेल, शेतकऱ्यांचा आसूड असेल, किती या ब्राह्मणी शाहीला किती अत्यंत तिखट भाषेमध्ये बोललेलं आहे. आजच्या दिवशी म्हणजे 24 सप्टेंबर 1874 म्हणजे आज हे 151 वर्ष झालेलं आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. ही सत्यशोधक समाजाची स्थापना याच्यासाठी केलेली होती की हे जे ब्राह्मणी कृत्य होते, जे जन्मापासून मरेपर्यंत आणि जन्मापासून लग्न असेल हे असेल, या सर्वांना कोणाच्या हस्ते कार्य केल्या जायचे? या ब्राह्मणाच्याच हस्ते कार्य केल्या जायचे. याला टाळण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आणि तिसरा भाग आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे आज पुणे करार, पुण्यामध्ये येरवडा तुरुंगामध्ये गांधीजी आणि आंबेडकर या दोन नेत्यामध्ये हा करार झालेला आहे.
आपल्याला माहित आहे सायमन कमिशन मध्ये आपणाला स्वतंत्र मतदारसंघ असावा यासाठी आंबेडकरांनी खूप प्रयत्न केले. इंग्रजी सत्तेने त्याला मान्यताही दिलेली होती, परंतु गांधीजींचा याला विरोध होता आणि त्यासाठी ते उपोषणाला बसले होते. चहू बाजूने आंबेडकरावर दबाव येऊ लागला, तुम्ही हे गोष्टी मान्य करा नाही तर आम्ही तुमचा खून करू. बाबासाहेब म्हणत होते की माझ्या एकट्यासारचा प्रश्न असेल तर ठीक, परंतु माझ्या समाजापेक्षा गांधीजी मला महान नाहीत. 5-6 दिवस हा उपोषण चाललं, परंतु त्यांना धमक्या येत होत्या. मग त्यांना लक्षात आलं की याच्यामध्ये जर माझं खून झाला तर माझ्या समाजाचा लढा कोण समोर करेन. आणि म्हणून आणि त्याच्यातच कस्तुरबा जी गांधीजींची पत्नी होती ती आंबेडकरांकडे आली, डॉक्टर बाबासाहेबांकडे आली आणि त्यांनी विनंती केली की माझ्या पतीचं जीव तुमच्या हातामध्ये आहे, ते वाचवा. मग हे करार होत असताना एका बाजूने स्वतंत्र मतदारसंघ ही मागणी होती, स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे आपला संघ, आणि दुसऱ्या बाजूने जे राखीव मतदारसंघ याच्यामध्ये आपलेच उमेदवार त्या ठिकाणी उभे राहता येतील अशा रीतीनं त्यांनी जे काही उमेदवार दिले त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार त्या ठिकाणी बाबासाहेबांनी मान्य करून घेतलेले आहे. आणि अशा प्रमाणे त्या करारावर सही झाली, गांधीजीचा जीव वाचला. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या राखीव क्षेत्रामधून आपले खासदार आमदार निवडून जातात, खरंच ते आपल्या समाजासाठी काय करतात, आपल्या समाजासाठी ते काय करत आहेत का त्याच पक्षाचे ते गुलाम झालेले आहेत, याचीही विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. तर असं हे आजच्या दिवसाचं महत्व आहे. आणि आपण आज मुख्य प्रतिज्ञेकडे वळूया. आणि या मुख्य प्रतिज्ञेकडे वळत असताना 8वी जी प्रतिज्ञा आहे की मी कोणतीही क्रिया ब्राह्मणाच्या हाताकडून करून घेणार नाही. आता या शब्दामधला जो ब्राह्मण आहे हा शब्द अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. मग ते समजून घेण्यासाठी थोडस मागं जावं लागणार आहे आपल्याला. ज्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ व्यवस्थित वाचलेला आहे त्याच्यामध्ये याचं उत्तर आलेलं आहे. त्या ग्रंथामध्ये द्रोण नावाचा एक ब्राह्मण तथागताजवळ जातो, त्यांना अभिवादन करतो आणि कुशल समाचार विचारून तो त्यांच्याजवळ बसतो आणि तथागतांना तो म्हणतो, हे श्रमण गौतमा, मी असं ऐकलं आहे की तथागत वयोवृद्ध आदरणीय ब्राह्मणांना अभिवादन करत नाहीत, त्यांना सन्मान देत नाहीत किंवा आसनही देत नाहीत. असं कोण म्हणत आहे? तो द्रोण ब्राह्मण तथागताला म्हणत आहे. यावर भगवान बुद्ध किंवा बुद्ध, भगवान हा शब्दच काढून टाका, बुद्ध असं म्हणतात की द्रोणाने, हे द्रोणा, बुद्धाची एक शैली अतिशय सुंदर आहे. समोरच्या माणसाचे प्रश्न ऐकून घेतात, पुन्हा बुद्ध त्यालाच प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नामधूनच त्यांच्याकडून ते अतिशय सोप्या भाषेमध्ये कोणावरही टीका न करता त्यांच्या प्रश्नामधूनच ते काय करत असतात, उत्तर शोधून काढत असतात. अत्यंत एक योग्य शैली, एक वेगळा प्रकार बुद्धाने आपला शंका निरसन करण्याचा प्रकार या ठिकाणी केलेला आहे. मग या बुद्ध त्याचा प्रश्न ऐकतात आणि त्याला विचारतात, हे द्रोणा, जे प्राचीन, अतिशय प्राचीन जे मंत्र निर्माते आहेत, मंत्र उद्गाते आहेत, जे ब्राह्मण ऋषी होऊन गेलेले आहेत, असे कोण कोण जे मंत्र ऋषी, मंत्र उद्गाते, त्यांना त्या मंत्राची प्रत्येक वळणावळ, प्रत्येक शब्द ना शब्द अगदी पाठ होता. उदाहरणच द्यायला झालं तर अठक असेन, वामक असेन, वामदेव असेन, जगतमणी असेन, अंगिरस असेन, भारद्वाज असेन, विश्वामित्र असतील, यासारखे जे ऋषीमुनी होऊन गेलेले आहे
त्यांनी असं म्हटलेलं आहे, मी म्हणत नाहीये. तथागत असं म्हणतात, मी असं म्हणत नाहीये. त्या ऋषीनं असे म्हटलेलं आहे की ब्राह्मणाचे 5 प्रकार आहेत. ब्राह्मणाचे किती प्रकार आहेत? 5 प्रकार असू शकतात. ब्रह्मसदर्श, कोणकोणते 5 प्रकार आहेत बघा. ब्रह्मसदर्श, देवसदर्श, बंधनयुक्त, बंधन भजक आणि जाती भ्रष्ट, असे हे 5 प्रकार या ब्राह्मणाचे आहेत. म्हणजे ब्रह्मासारखे, देवासारखे, बंधनाने, एखाद्या नियमाने बांधल्या गेलेले, त्या नियमाची पूजा करणारे आणि हे कशालाच न मानणारे, असे जातीभंजक, असे 5 प्रकार हे ब्राह्मणाचे आहेत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. द्रोणा, मग हे 5 प्रकार सांगितल्यानंतर तथागत त्या द्रोणाला म्हणतात, द्रोणा, या 5 पैकी तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? बघा कशी शैली आहे बुद्धाची. आता हे 5 प्रकार सांगितले, या 5 पैकी तू कोणत्या प्रकारच्या याच्यामध्ये मोडतो? तेव्हा हा द्रोण त्यांना म्हणतो, हे जे 5 प्रकार आहेत, हे 5 प्रकार काय आहेत हे मला माहित नाही. मी ब्राह्मण आहे पण मला माहित नाही. तरी पण आम्हाला माहित आहे की आम्ही ब्राह्मण आहोत. आपण आम्हाला धर्म उपदेश करावा, म्हणजे मला ते 5 प्रकार समजतील. आणि ती जी व्यवस्था आहे ब्राह्मणाची, ब्राह्मणामध्ये तो निरक्षर असो, कसाई असो, ब्राह्मण जातीमध्ये जन्मला की संपलं, सगळे हक्क त्याला मिळाले. तसा द्रोण म्हणतो, मला हे माहित नाही, परंतु मी ब्राह्मण आहे, माझी एक जिज्ञासा निर्माण झाली, याचे प्रकार तू मला समजून सांगा. तेव्हा तथागताने ते 5 प्रकार त्याला समजावून सांगतात. कोणाला? त्या द्रोणाला. आणि ते त्यांनी मान्य केलं. मान्य केल्यानंतर पुन्हा तथागत म्हणतात की ब्राह्मणाची एकच धडपड असते. त्या ब्राह्मणाच्या कितीही जाती असल्या, कितीही प्रकार असले, कितीही पोट जाती असल्या, तरी त्या जातीला, प्रत्येक जातीला आपल्याला एक मान असावा, हा त्यांचा अट्टहास असतो. ब्राह्मण, प्रत्येक जातीमध्ये पोट जाती आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या ब्राह्मणाला काय वाटते की प्रत्येक जातीच्या, त्या पोट जातीच्या ब्राह्मणाला वाटते की मला सुद्धा मान असावा, असं त्या ब्राह्मणाला वाटते. बाबासाहेब अशा ब्राह्मणाविषयी लिहितात. हे झालं तथागतांचं उत्तर. अशा ब्राह्मणाविषयी बाबासाहेब काय म्हणतात? या ब्राह्मणात अनेक पोट जाती आहेत. ते एकमेकांना उच्च नीच समजतात, एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढतात, परंतु जातीभेद कायम ठेवण्याचा कामी सर्व एक होतात. बघा किती सूक्ष्म अभ्यास आहे बाबासाहेबांचा, किती सूक्ष्म अवलोकन आहे. ते काय म्हणतात की ब्राह्मण जातीमध्ये अनेक, ते स्वतःला उच्च नीच, कायस्थ असतील, देशस्थ असतील, असे वेगवेगळे प्रमाण आहे. ते पुरोहित करणारे वेगळे, त्याच्यानंतर ते मेल्यानंतर श्राद्ध करणारे वेगळे, असे प्रकार त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. तरीही ते एकमेकांचे उखाळे, ते म्हणतात अरे मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. परंतु असे जे हे वेगवेगळे जरी असले, तरीही त्यांच्या विरुद्ध जर कोणी उठलं तर हे सर्व ब्राह्मण एक होतात. त्यांच्या विरुद्ध जर काही झालं तर एक होतात. आजचा बघा, कालच्याच बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे, तुम्ही आरक्षणासाठी भांडण करत आहात, मराठा आंदोलन करत आहे, ओबीसी आंदोलन करत आहे, परंतु ब्राह्मणाला कोणतंही काही न मागता त्यांना कोणाच्या नावाने त्यांचं महामंडळ तयार व्हायले? परशुरामाच्या, काल्पनिक, ज्याने स्वतःच्या आईचा खून केलेला आहे. त्याच्या बापानं सांगितलं, परशुरामच्या बापानं सांगितलं की तुझी आई अनैतिकपणे वागती आहे आणि म्हणून काय कर, तुझ्या आईचा तू खून कर. असा हा परशुरामाच्या नावाने या ब्राह्मणाच्या शैक्षणिक सोयीसाठी
महामंडळ तयार होत आहे. काही केअर करत आहे का? तर ही बघा, ही कशी त्यांची लॉबी आहे. भांडण तर करायचं नाही, पण सगळं आपल्यामध्ये पाडून घ्यायचं आहे. ही आपल्याला मिळवण्यासाठी ही त्यांची जी एकजूट आहे. आणि आमच्या याच्यामध्ये राजकीय पक्षामध्ये 52-53 पक्ष, बरं ठीक आहे, राजकीय पक्षामध्ये 52-53 पक्ष असतील, या विरुद्ध आमच्या आता सध्या धार्मिक याच्यामध्ये, धार्मिक संघटनेमध्ये सुद्धा कितीतरी धार्मिक संघटना निर्माण होत आहेत. हा अनुभव आपण घेतला पाहिजे, ही शिकवणूक आपण घेतली पाहिजे, असं या ठिकाणी म्हणावंसं वाटते. परंतु पुढे बाबासाहेब काय म्हणतात, जातीभेद कायम जर असेल तर सर्व ब्राह्मण एकत्र होतात. आपल्या ते काय म्हणतात, आमच्यामध्ये किती पोटजाती असतील, काही असतील, भांडणं असतील, उखाळ्या पाखाळ्या असतील, परंतु लोकांनी आम्हाला ब्राह्मण म्हणावं. मग तो ब्राह्मण कसाही म्हणला तरी चालेल. तो ब्राह्मण चांगला असेल, विषारी असेल, अपशकुनी असेल, आर्य असेल, अनार्य असेल, उष्टा असेल, त्रिक्रमी असेल, आचार्य असेल, पानके असेल, धूर्त असेल, मूर्ख ब्राह्मण असेल, भाजी खाऊ ब्राह्मण असेल, मटण खाऊ ब्राह्मण असेल, कोणताही ब्राह्मण का असेना, परंतु मटण खाऊ असेल, कोंबडे खाऊ ब्राह्मण असेल, कोणताही ब्राह्मण असला तरी आम्हाला ब्राह्मणच म्हणायचं. कारण ब्राह्मण म्हणणाऱ्या लोकांचा हा आग्रह असतो आणि एकदा ब्राह्मण म्हटलं की सर्व हक्क त्याला मिळतात. ही गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. असे ब्राह्मणाचे हे विविध प्रकार असले, असे वेगवेगळे ब्राह्मणाचे विविध प्रकार आहे, तरी ते ब्राह्मणच आहेत. रामदासांनी तर, आता त्याला संत म्हणावं की काय म्हणावं, किती आता ते स्वतः शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून घेत आहेत. तर रामदासांनी तर काय म्हटलं या ब्राह्मणाविषयी, ब्राह्मण कितीही भ्रष्ट असो तो तिन्ही लोकी श्रेष्ठ आहे. आत्ताची घटना 350 वर्षापूर्वीची, रामदास काय म्हणतो की ब्राह्मण कितीही भ्रष्ट असला तरी तो तिन्ही लोकी काय आहे, श्रेष्ठ आहे. आणि प्राचीन काळापासून, अगदी जुन्या काळापासून या आर्य समाजामध्ये हे जे पुरोहितेचा जो धंदा आहे, पुरोहितांचा जो व्यवसाय आहे, तो कोण करत होता, ब्राह्मण करत होता. आणि या पुरोहिताच्या व्यवसायावर कोणाचा हक्क आहे, फक्त ब्राह्मण आणि ब्राह्मणाचाच हक्क आहे. शिकण्याचा, शिकवण्याचा किंवा कोणतंही कार्य करण्याचा हक्क हा ब्राह्मणाचाच आहे. या तत्वाचं समजा त्यांनी पालन करू शकले नाही तरी त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या जातीचा दुसरा करू शकतो. मग आता समजा त्यानं असा ब्राह्मण नीच असेल, दुष्ट असेल, तर अशा ब्राह्मणाकडून आपण कोणत्या अपेक्षा व्यक्त कराव्या, असं आंबेडकर आपणाला प्रश्न विचारत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, असा जो ब्राह्मण आहे ज्याला काही येत नाही, तो दारू पितो, व्यसनी आहे, अशा ब्राह्मणाकडून आपण काय अपेक्षा करावी. याच्या पुढची जर पायरी जर बघायला गेले, आधुनिक भारतातील पहिले समाज क्रांतिकारक, समाज सुधारक ज्योतिबा फुले तर असं तिखट भाषेमध्ये म्हणतात की हे ब्राह्मण लोक अज्ञ जनतेला, अडाणी जनतेला धर्माच्या नावाखाली एवढं लुबाडतात, याचं सारं वर्णन त्यांनी शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये केलेलं आहे. ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी. बांधवांनो, हे पुस्तक वाचा. खूप आपले मस्तक असं पेटून उठवणारे हे पुस्तकं आहेत. तरच आपणाला आपली चळवळ काय आहे, आपण आपल्या पूर्वश्रमिक काय राहतो, बाबासाहेबांनी आज आम्हाला जेवढं काही आयतं दिलेलं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आज रमबान झालेलो आहे, पुन्हा आम्हाला असं जर आम्ही वेगवेगळे राहिलो तर पुन्हा त्या पेशवाई काळामधलं गळ्यात मडकं, हातात झाडाची फांदी आणि कमरेला
कमरेला फांदी आणि हातात झाडू आल्याशिवाय राहणार नाही, ती वेळ दूर नाही, म्हणून वेळीच सावध व्हा. असो, तर शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये ज्योतिरावांच्या शब्दामध्ये सांगायचं जर झालं तर आता पहिल्या प्रकारचे अक्षर शून्य शेतकऱ्यास भट ब्राह्मण धर्म मिशाने इतके नाडितात की त्यांच्याविषयी या जगात दुसरा कोणताही मासल्याचा पडोसा सापडणे फार कठीण. आता ही त्यावेळची भाषा आहे की अज्ञानी निरक्षर हा जो ब्राह्मण आहे हे आमच्या कुणबी समाजाला, शूद्र समाजाला आम्ही अडाणीच आहोत, आम्हाला शिक्षणाचा हक्कच नाही. एवढे नाडतात. अरे किती जन्मापासून नाही, बाळ आईच्या पोटात राहिल्यापासून वेगवेगळ्या क्रिया करणं, बाळ जन्माला त्याचं नाव ठेवणं, त्याला वेगवेगळ्या क्रियापासून घराची शांती असेल, लग्न असेल, या सगळ्या गोष्टीला या ब्राह्मण लोकांनी आपला व्यवसाय करून ठेवलेला आहे. का करून ठेवला? की स्वतःचं पोट भरावं. आता कालची एक बातमी वाचली, ती बातमी अशी होती की एक ब्राह्मण, कुठली आता मला ते शहराचं नाव आठवण झाले, बहुतेक करून उत्तर प्रदेशामधला, अतिशय अडाणी, परंतु त्यांनी आपल्या या पुरोहिताच्या धंद्यावर 60 लाखाचं एक घर आणि 40 लाखाचं एक घर म्हणजे 1 करोडची संपत्ती या याच्यावर जमवलेली आहे. बरं, त्यांना तरी दोष का द्यावावं? परंपरेनं आमच्यावर, आमच्या मस्तकावर, आम्ही एवढे शिकलेलो आहोत, आम्ही एवढे, कोणी डॉक्टर होत आहे, कोणी PhD होत आहे, तरी ग्रह शांती असेल जा ब्राह्मणाकडे. श्राद्ध आता जसं वानखेडे सरांनी सांगितलं, श्राद्ध पक्ष असलं बोलव त्यांना. जिवंतपणे आम्ही आमच्या आई वडिलांना सेवा करत नाही, काही देत नाही, आणि अशा वेळेस मेलेल्या यांना, ते कुठं स्वर्गात आहे, आणि त्याला अन्न पोचवण्याचं काम आम्ही या ब्राह्मणाला देतो. उलट त्याला भोजन देतो, दक्षिणा, काजू, बदाम, आणि मग हे सगळे, आमच्याकडे पैसे नाही, आम्ही कर्ज काढतो, यांना देतो, आणि हे मोठे ढेरपोटे होऊन जातात. हे माझे शब्द नाहीत, फुलेंचे शब्द आहेत. अशा कडक भाषेमध्ये फुले ते टीका त्या ठिकाणी करतात. पूर्वीच्या धूर्त आर्य ब्राह्मण ग्रंथकारांनी आपले मतलबी धर्माचे लिंगाड शेतकऱ्याच्या मागे इतके सफाईनं लावले आहे की शेतकरी जन्मास येण्याच्या पूर्वीच त्याच्या आईस ज्या वेळेस ऋतू प्राप्त होतो तेव्हा तिचे गर्भनांदी संस्कारापासून ते मरेपर्यंत त्या शेतकऱ्याला कसं लुटता येईल, तो मेला काय, आणि बरं तो ते मेला तर त्याचं मेल्याचं श्राद्ध त्याच्या मुलाकडून करून घेतात. एवढा हा दुष्ट प्राणी म्हणजे ब्राह्मण आहे, आणि आम्ही अज्ञानी लोक त्या ब्राह्मणाच्या पाठीमागे लागतो. हे माझे शब्द नाही, फुलेंचे शब्द आहेत. तिखट 200-250 वर्षापूर्वीचे शब्द आहेत. हे महात्मा फुलेंच्या या ग्रंथामध्ये आहे, पृष्ठ 257 मध्ये आहे. त्यांचा जो ग्रंथ आहे समग्र, त्याच्यामध्ये हे शब्द आहेत. ब्राह्मण पुरोहित हे आज्ञेय जनतेला कसे लुबाडतात याचं सविस्तर वर्णन ज्योतिरावांनी केलेले आहे. ते मुळातच वाचनीय आहे. फुले पुरोहितांना पुरोहित म्हणत नाहीयेत, ते त्यांना भट ब्राह्मण म्हणतात. काय म्हणतात? भट ब्राह्मण म्हणतात. हे भट ब्राह्मण, तिकडे जा, बाहेर जा जरा, इकडे येते ते. हे भट ब्राह्मण शेतकऱ्यांच्या जीवनातील सर्व प्रसंगावर आपली मक्तेदारी ठेवून आहेत. सर्व प्रसंगावर, जन्मापासून ते मरेपर्यंत, मरणाच्या नंतर श्राद्धेवर, या सर्वावर मक्तेदारी कोणाची असेल तर ही ब्राह्मणाची आहे. शेतकऱ्यांच्या स्त्रियांची ऋतुप्राप्ती, ऋतुशांती, गरोदरपणा, पुत्र जन्म, जन्मपत्रिका, मुलाचं नाव काय ठेवायचं, मागणी, लग्नापूर्वीची पूजा, शुभमंगल, मूर्त्य, असं, आणि संसार सुरू झाले अशा विविध कार्य, वास्तुशांती. बरं, एवढं कमी पडलं की काय, मग तुम्हाला त्यांनी काय केलेलं आहे, देवा धर्मामध्ये गुंडाळलेलं आहे. मग रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, जेजुरीची यात्रा असेल, आषाढी एकादशी
असेल, पंढरपूरची यात्रा असेल, श्रावण मासी काय म्हणतात त्याला नागपंचमी असेल, गणेश चतुर्थी असेल, लक्ष्मीपूजन असेल, अशा वेगवेगळ्या यात्रा, वेगवेगळ्या जत्रामध्ये या ब्राह्मणाने आम्हाला गुंफून टाकलेलं आहे. त्याच्यातून आम्हाला बाहेर निघतो म्हणलं तरी निघता येत नाहीये. मग याशिवाय अजून सूर्यग्रहण, चंद्रग्रहण याही त्यांनी केलेलं आहे. मग हे काय सुटावं म्हणून पुरणपोळी कोणाला करायची, हे आपण करायचं आणि यांना दक्षिणा म्हणून द्यायची. अशा रीतीनं हे भटाने आमच्यावर विविध पगडे आमच्या मस्तकावर असे भिनवून ठेवले की त्याच्यातून आम्ही काही करतो म्हणलं तर निघता सोय नाहीये. फुले असतील, वेगवेगळे संत असतील, बसवेश्वर असतील, कबीर असतील, वेगवेगळ्या गाडगे बाबा असतील, सगळ्यांनी प्रयत्न केले परंतु आम्ही निघण्याचं नाही. शेवटी बुद्धाने आंबेडकरांनी आम्हाला काही 22 प्रतिज्ञा दिल्या, त्याच्यातून थोडा थोडा समाज आमचा आज थोडासा विकसित होत आहे. हे झालं फुलेंचं. आता कबीराकडे वळूया. कबीरानेही ब्राह्मणाच्या धूर्तपणावर अत्यंत कठोर प्रहार केलेला आहे, अत्यंत कठोर टीका केलेली आहे. कबीर म्हणतात, ज्यांच्या मुखातून, ज्याच्या तोंडातून वेद गायत्रीचा उच्चार होतो आणि ज्याच्या उपदेशाने जगाचा उद्धार होतो असे समजले जाते, तसेच जगातील लोक प्रांतकाळी उठून त्यांचा चरणस्पर्श करतात ते ब्राह्मणच जीव हत्या करतात. कबीर काय म्हणतात की बाबा ज्यांच्या मुखातून वेद वेगवेगळे उच्चार होतात त्यांचं दर्शन म्हणजे फार महत्वाचं आहे म्हणून लोक उठलं की त्याच्या पाया पडतात. एवढंच नव्हे तर त्यांच्या पायाचं पाणी चरण तीर्थ म्हणून लोक काय करतात, प्रशासन करतात. आपल्या आई वडिलांचं करणार नाही पण यांचं करणार, असं कबीर म्हणतात. ते स्वतःला श्रेष्ठ समजतात, स्वतःला श्रेष्ठ असण्याचा अभिमान बाळगतात. दक्षिणाच्या नावाखाली मात्र आधी बघा शूद्र असतील त्याला शूद्र म्हणायचं, त्याचा स्पर्श झाला तर विटाळ होता म्हणायचं, परंतु त्याच शूद्राच्या ठिकाणी दक्षिणाच्या नावाखाली मात्र त्याच्या घरचं भोजन त्याला चालते, त्याच्या घरचं भोजन त्याला चालते. दक्षिणेच्या नावानं त्याचं पैसे चालतात. हे केव्हा, हे कार्य करत असताना. इतर वेळी मात्र त्याचा विटाळ होतो. सूर्यचंद्राच्या ग्रहणाच्या वेळी, आमोशाला बळजबरी अशा लोकांकडून ते दान मागत असतात. हे पुण्य कर्मरूपी किंवा वासनारूपी विषालाच ते धारण करतात. हे ब्राह्मण लोक सर्वांना कष्ट देऊन चोरांची रक्षा करतात, संतांची निंदा करतात. ते स्वतः स्वादिष्ट जेवण खातात, विषय भोग करतात आणि ते असे लोक तेच जातात नरकामध्ये, म्हणजे आजारी पडणं, हे करणं. परंतु आम्हाला ते सांगतात तुम्ही दक्षिणा दिली नाही तर नरकात जातात. कोण? नरक नाहीये परंतु आजारी पडणं, असाध्य रोगाने पछाडणं असे लोक म्हणजेच ते नरकात जाणं आहे, दुसरं काही नाहीये. असा हा कबीराचा उपदेश या ब्राह्मण पुरोहिताच्या त्यांचं जे काही आहे काळे कारनामे आहे त्यांचे सगळे कारनामे कबीराने काय केलेलं आहे, लक्तरे त्यांनी वेशीवर टांगलेले आहेत. या सर्वांचा अभ्यास करताना पुन्हा बाबासाहेब आंबेडकर या पार्श्वभूमीवर या देशातील जातीयता निर्मूलनासाठी आणि धर्मामध्ये बदल घडवून आणण्यासाठी, जातीयता निर्मूलन करण्यासाठी आपल्या धर्मामध्ये बदल घडवून आणणे हे किती महत्वाचं आहे हे सांगतात. जाती निर्मूलन जर करायचं असेल तर धर्माचा अभिमान ठेवू नका हे त्यांनी सांगितलेलं आहे. कोणतेही जातपात मानू नका. आणि त्यांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकामध्ये धर्मात बदल घडवून आणण्यासाठी पुढील म्हणजे काही नियम सांगितलेले आहेत. ते असं की हिंदू धर्माचे केवळ बघा तेव्हा बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला नव्हता आणि म्हणून
त्यांनी हिंदू धर्मामध्ये काही आमूलाग्र सुधार करण्यासाठी काही नियम सांगितलेले आहे. बाबासाहेबांनी काळाराम मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे, त्याच्यासाठी सत्याग्रह केलेला आहे. लोक म्हणतात बाबासाहेब काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, मग आम्ही गणेशाची पूजा केली, मंदिरामध्ये गेलो तर काय बिघडलं? हे लक्षात घ्या. बाबासाहेबांनी तो सत्याग्रह कोणत्या काळामध्ये केलेला आहे आणि कशासाठी केलेला आहे आणि का केलेला आहे, कोणत्या परिस्थितीत केलेला आहे, हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. एका बाजूला गांधीजी आम्ही सर्व हरिजन आहोत, हरिजन म्हणजे हरीचे लेकर, देवाचे लेकर आहोत. मग देवाचे लेकर आहोत तर त्या देवाच्या मंदिरामध्ये फक्त त्या सुवर्णालाच प्रवेश का, आम्हाला का नाही? देवाच्या दारात सर्व समान आहेत तर आम्हाला तिथे प्रवेश का नाही? ही लोकांमध्ये भावना, समानतेची भावना निर्माण व्हावी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी तो सत्याग्रह केलेला आहे. हा उद्देश आपण समजून घेतला पाहिजे. त्यांना देवाचं दर्शन पाहिजे नव्हतं, देवाच्या दर्शनाने काही होणार नव्हतं, परंतु लोकांमध्ये समानतेची भावना निर्माण व्हावी. जे तुम्हाला हक्क आहेत तेच हक्क आम्हालाही मिळावी, ही भावना लोकांमध्ये प्रगट व्हावी म्हणून तो सत्याग्रह केलेला आहे. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये काही नियम सांगितलेले आहेत. तो म्हणजे काय आहे की पहिला की हिंदू धर्मामध्ये फक्त एकच पुस्तक असावं. जसं आता भगवद्गीता आहे, उपनिषद असतील, वेद असतील, ऋचा असतील, तर असं न ठेवता, असं असताना फक्त एकच पुस्तक असावे आणि त्याला सर्व हिंदू लोकांची मान्यता असावी. हे तेव्हाच आहे बरं, आता नाही. आता तर त्यांनी हिंदू धर्माला मानलेलंच नाहीये. तसेच वेद, शास्त्र, पुराण यांना पवित्र आणि अधिकृत मानावे, यावर बंदी आणावी. बघा किती धाडस त्या काळामध्ये. काय म्हणतात, जे वेद आहेत, शास्त्र आहेत, यांना प्रामाण्य मानू नये, याला बंदी आणावी असं त्यावेळेस ते म्हणतात. एकच पुस्तक ठेवायचा. सामाजिक विचारावर, धार्मिक विचारावर हे जे लोक याच्यातून जे प्रवचन करतात, शूद्र अतिशूद्र म्हणतात, अशा प्रवचनावर बंदी आणावी असं ते आपलं पहिलं नियम सांगतात. दुसरं, हिंदू लोकातील पुरोहितशाही नष्ट करावी. हिंदू लोकातील जो ब्राह्मण आहे त्यानंच शिक्षण घेणं, त्यानंच शिक्षण देणं, ही जी काही पुरोहितशाही आहे ती बंद करावी. असे करणे असंभव असल्यामुळे पुरोहित हा वंश परापत नसावा. माझा बाप ब्राह्मण म्हणून मी ब्राह्मण, मी ब्राह्मण म्हणून माझा मुलगा ब्राह्मण, ही जी परंपरा आहे ती बंद झाली पाहिजे. आणि म्हणून मंदिरात पूजा करणारा जो पुरोहित आहे तो कोण असावा? सर्व जाती धर्मातून. जसं आज डॉक्टर होण्यासाठी डॉक्टरांची परीक्षा असती, वकील होण्यासाठी वकिलांची परीक्षा असते, शिक्षक होण्यासाठी शिक्षकांची परीक्षा असते. म्हणजे याचाच अर्थ एखादा व्यवसाय, एखाद्या मोठ्या पदावर जाण्यासाठी आम्हाला ती परीक्षा द्यावी लागते. तसंच पुरोहित होण्यासाठी हिंदू धर्म, तुम्ही हिंदू म्हणाले ना, हिंदू सर्व देवाचे, तर हिंदू फक्त ब्राह्मणालाच नाही तर हिंदू धर्मातील सर्व लोकांना ती परीक्षा देण्याचा अधिकार व्हावा. आणि जो परीक्षा ती पास होईल त्याला त्या मंदिरात काय करावं? पुजारी म्हणून नेमावं. असा हा प्रकार आता ते राजा स्टॅलिननं केलेला आहे. आता त्याच्या विरुद्ध आंदोलन झालेलं आहे. तर असा हा दुसरा नियम आंबेडकर या ठिकाणी मानतात. तिसरं, सनदेशिवाय म्हणजे डिग्री शिवाय धर्मानुष्ठान करणे हे कायदेशीर वैध समजले जाऊ नये. ज्यांच्या जवळ सनद नाही त्यांच्या जवळ किंवा त्यांना पुजाऱ्याचं काम देऊ नये. जर सनद नसेल आणि तो पुजारी असेल तर त्याला दंड करावा. किती क्रांतिकारी भाषा आहे,
किती क्रांतिकारी नियम आहेत. सनद, जसे आम्हाला 10वी-12वीला डिग्री सनद भेटते तरच आम्हाला तो व्यवसाय करता येतो, तसंच असंच सनद असल्याशिवाय त्याला पूजा अर्चा करण्याचं, कोणत्याही देवळात असो कोणत्या विधी असो, ते करण्याचा अधिकार त्याला मिळू नये असं बाबासाहेब आपल्या पुस्तकामध्ये लिहितात. पुजाऱ्यांची संख्या कायद्याद्वारे निर्धारित आणि सीमित करण्यात यावी. पुजाऱ्यांची संख्या भरमसाठ नाही, किती देवळं आहेत, किती लोकसंख्या आहे त्याच्याद्वारे ही पुजाऱ्याची संख्या असली पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेबांनी पुरोहिताच्या व्यवसाय संबंधी दिलेल्या ह्या ज्या सूचना आहेत, ह्या सूचना अति सुधारणावादी किंवा क्रांतिकारी वाटण्याचा आजही संभव आहे. 75 वर्षापूर्वीची घटना आहे नाही, तर आजही ती बाबासाहेबांनी जे सुचवलेले नियम आहेत ते नियम आजही अतिसुधारणावादी किंवा क्रांतिकारी वाटू शकतात. परंतु या देशातील एकूण व्यवसायाचं जर अवलोकन केलं, एकूण अभ्यास केला तर त्यात नाविन्य असं काहीच नाही. भारतातील प्रत्येक व्यवसायाचं नियोजन करताना कायद्याद्वारे ती परीक्षा द्यावी लागते. मग ती परीक्षा द्यावी लागते तर ही परीक्षा त्याला का देऊ नये असा सडेतोड प्रश्न बाबासाहेब या ठिकाणी करतात. कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तो व्यवसाय सुरू करण्यासाठी मला त्या व्यवसायातलं माझी योग्यता दाखवावी लागते, तसंच पुजारी बनण्यासाठी मला ती योग्यता का दाखवण्यात येऊ नये, भले तो कोणत्याही जातीचा असो, ब्राह्मण जातीमध्येच का जन्माला यावावं असं बाबासाहेबांचं आग्रही मत होतं. भारतीय पुजारी किंवा पुरोहितांचा एक व्यवसाय असा आहे की त्यांना कोणतंच योग्यता दाखवण्याची गरज नाही. संपूर्ण भारतामध्ये असा एकच व्यवसाय आहे की त्याला कोणतीही कुशलता दाखवायची गरज नाही, कोणती योग्यता दाखवायची गरज नाही आहे. ब्राह्मणाच्या पोटी ब्राह्मण संपला, त्याला सगळे अधिकार. तर हे अधिकार कुठंतरी नष्ट झाले पाहिजे. मग हिंदू पुजारी किंवा पुरोहित यांचा असा एकमेव व्यवसाय आहे की त्यांच्यावर कोणतीही आचारसंहिता नाहीये, कोणतेही नियम नाहीत. त्यांच्या मते हिंदू पुजारी मानसिक दृष्ट्या, बघा लक्षात घ्या, या ब्राह्मणांच्या मते हिंदू पुजारी मानसिकरित्या तो अडाणी असेल, मानसिकरित्या मूर्ख असेल, मनोरुग्ण असेल किंवा अधर्मी असेल तरी तो ब्राह्मण आहे ना, मग त्याला पूजा करण्याचा हक्क आहे असं या लोकांचा काय आहे, निर्णय आहे, असा कायदा आहे. तो पुजारी पुरोहिताच्या जातीत जन्माला आला असावा एवढीच काय ती एक अट त्याच्यासाठी आहे. फक्त तो कसाही असो, मनोरुग्ण असो, अधर्मी असो, अडाणी असो, कसाही असो, तो फक्त ब्राह्मणाच्या जातीमध्ये जन्म झालेला आहे ना, एवढंच महत्वाचं आहे. ब्राह्मण म्हणून एक मिनिट, ब्राह्मण म्हणून जन्माला आला तरीही बस झालं, त्याला त्या सगळ्या क्रिया करता येतात. म्हणून बाबासाहेब म्हणतात हे कसं आहे, हे सगळं अत्यंत लाजिरवाण आहे, अत्यंत घृणास्पद आहे. यामुळे हिंदू पुजारावर ना कायद्याचा अंमल आहे ना आचारसंहितेचा. या हिंदू पुजारावर कायद्याचा धाक नाही आहे, ना कोणत्या आचारसंहितेचा धाक नाही आहे, त्यांच्यासाठी कोणते कर्तव्य नाही आहे, त्यांच्यासाठी कोणते नियम नाही आहेत. म्हणून बाबासाहेब म्हणतात की हे पुरोहित म्हणजे एक धर्मसंकट आहे. पुरोहित म्हणजे काय आहे, एक धर्मसंकट आहे. ते देवतागणाने समाजाच्या मानसिक तथा नैतिक पतनासाठी समाजावर लादलेलं हे पुरोहित आहे. यातून मुक्त होण्यासाठी
एकच उपाय आहे आणि तो म्हणजे पुरोहित वर्गाला कायद्याद्वारे नियंत्रित करणे. पुरोहित वर्गाला कायद्याद्वारे नियंत्रित केले तरच या पुरोहित लोकांची लोकसत्ताक संस्था होईल आणि सर्व जातीतील लोकांना पुरोहित होण्याचा मार्ग सोपा आणि सहज होईल असं बाबासाहेब आपल्या ॲनिमेशन ऑफ कॉस्ट मध्ये म्हणतात. ब्राह्मणशाहीची उपज असलेला जातीवाद नष्ट करण्यास यामुळे मदत मिळेल. ज्यांची गुणक्रम अनुरूप सिद्धांताचा अवलंब केलेला आहे तेच या पुरोहित पदावर जाऊ शकतील असं बाबासाहेब म्हणतात. आता हे वरील विचार किंवा ही जी मांडणी मी केलेली आहे हे बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत, माझे नाही आहेत. बाबासाहेबांनी आम्हाला काय काय दिलेलं आहे. बाबासाहेबांनी देशाची राज्यघटना दिलेली आहे. बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये न्याय दिलेला आहे. बाबासाहेबांनी राज्यघटना संविधानाद्वारे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे सर्व अधिकार दिलेले आहे. परंतु या देशाचं सर्वात मोठं दुःख असं आहे की स्वतंत्र होऊन आज 77 वर्ष जरी झालं तरी या देशात सामाजिक लोकशाही अजून आलेली नाही आणि या ब्राह्मणशाही विरुद्ध किंवा या पुरोहितावर कोणतेही कायदे अजून लागू झालेले नाही आहे आणि हा पुरोहित वर्ग आजही सन्मानाने जगत आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. याचा कुठंतरी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. भारतातील पुरोहितशाहीला कायद्याद्वारे नष्ट करणे किंवा देशातील हिंदूंना अशक्य आहे हे लक्षात आल्यावर बाबासाहेबांनी पर्यायी व्यवस्था निर्माण केली. आता त्यांना लक्षात आलं मी भारताचं तर संविधान लिहिलेलं आहे परंतु या संविधानाद्वारे सुद्धा यांच्यावर मी वचक आणू शकत नाही. मी यांना कोणते कायदे नियमामध्ये आणू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे एक पर्यायी व्यवस्था नेमलेली आहे. बाबासाहेबांनी एक पर्यायी व्यवस्था नेमलेली आहे आणि पुरोहित वर्गाचा विरोध करताना त्यांनी बौद्ध धर्मातील भिक्खू संकल्पना पुढे केलेली आहे. आम्ही पुरोहिताला सामोरे न आणता बुद्धाला सामोरं आणणं आमचे कार्य या बुद्ध भिक्खूकडून करून घेणं गरजेचं आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे बाबासाहेबांचे जे विचार होते त्या बाबासाहेबांच्या विचाराला अत्यंत दुर्दैवाने सर्वच भंतेजी तसे नाही आहेत त्या भंतेजींची क्षमा मागून पण आज असं म्हणतो की बरेच ब्राह्मण आपले काय म्हणतात त्यांना भंतेजी सुद्धा काय होतं पहिलं सत्यनारायण होता आता कोणतं तरी काय ते गाथा पिता आलेले आहेत पहिले पारत्राण काय ते आलेलं आहे परित्राण पाठ आलेला आहे परित्राण पाठ आलेला आहे. पहिलं सत्यनारायण होतं आता परित्राण पाठ आलेलं आहे. पहिले काहीतरी ते वडाचे झाडं होते पानं होते आता ते गेलं पिंपळाचं आलेलं आहे. वेगळे गंडे दोरे होते आता पांढरा धागा आलेला आहे. म्हणजे पूर्वीचे जे 5 फळं होते ते 5 फळं आताही आहेत. मग याच्यामधून आजच्या भंतेजीनं कुठंतरी बाहेर निघणं गरजेचं आहे. आम्ही जेव्हा त्यांच्यावर टीका करतो ना तर त्यांच्यावर टीका करत असताना आम्ही कसं सुधारणावादी होऊ शकतो हे महत्वाचं आहे. मग बाबासाहेबांच्या दृष्टीने बौद्ध भिक्खू कसा असावा आणि त्या भिक्खूकडून किंवा त्या भंतेजीकडून कशी पूजा करून घ्यावी त्यांच्या दृष्टिकोनातून तो भंतेजी कसा आहे तो मग त्याच्याविषयी ते बाबासाहेब या ठिकाणी आपल्याला उपदेश करतात. ते काय म्हणतात ब्राह्मण हा जन्माने ब्राह्मण असतो. लक्षात घ्या आता ब्राह्मण्य पुरोहित आणि भंतेजी मधला फरक बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून ब्राह्मण पुरोहित हा जन्मानुसार येतो परंतु भंतेजी हा
ब्राह्मणच नाही, तो कोणत्याही जातीमधून त्याला एक दीक्षा घ्यावी लागते, उपसंपदा घ्यावी लागते, त्याचं आचरण करावं लागते, तेव्हा तो भंतेजी बनतो. उपसंपदा घेतल्यानंतर 3 वर्षानंतर त्याचा तो अभ्यास करावा लागतो, तेव्हा तो भंतेजी बनतो. परंतु ब्राह्मणामध्ये तसं नाही आहे. त्याचं ब्राह्मणत्व लोप पाहत नाही आहे. परंतु ब्राह्मण हा कायम ब्राह्मणच राहतो. भिक्खू झाल्यानंतर पुढे त्याला असं वाटते, काही इच्छा निर्माण झालेल्या आहेत, काहीतरी निर्माण झालं तर त्याला ते चिवर उतरवण्याचा हक्क आहे. चिवर उतरवल्यानंतर मग त्याला त्या गोष्टी ठीक आहे, आता बौद्धाचार्य झालं, काय झालं असेल तर ते करता येतील, परंतु त्याला चिवर उतरवता येतात. हे बघा, बाबासाहेबांनी भंतेजी आणि पुरोहित मधला फरक सांगितलेला आहे. ब्राह्मण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही. तो फक्त ब्राह्मण असायला पाहिजे. त्याला कोणती नैतिकता नाही, कोणती शैक्षणिक नाही, त्याला फक्त त्याच्या धर्मविधीची माहिती पाहिजे. या उलट भिक्खूची स्थिती आहे. भिक्खू हा मानसिकरित्या सुदृढ असला पाहिजे. त्याला नैतिक शिक्षण, पंचशील या सगळ्या गोष्टी त्याला पाठ असणं गरजेचं आहे. आणि बरं नुसतं पाठ असून नाही, तसा तो आचरणात आणला पाहिजे आणि त्यानुसार तो तसा वागला पाहिजे. ब्राह्मण स्वतःसाठी वाटेन तितकी मालमत्ता जमवू शकतो. आज बघा, त्या कोणत्याही मंदिरातले पुजारी घ्या, अब्जावधी झालेले आहेत. या उलट भंतेजीला मालमत्ता जमवण्याचा अधिकार नाही, संपत्ती जमवण्याचा अधिकार नाही. म्हणून ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात. परिवर्तन म्हणजेच ज्यांच्या बाबतीत अधिकार व संपत्तीचा नाश ठरतो. या उलट बुद्ध जे भंतेजी आहे, यांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाहीये आणि म्हणून ते परिवर्तनवादी आहेत. असा हा भेद असे भंतेजी बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून आहेत. आता असे भंतेजी किती आहेत हा ज्याचा त्याचा विचार करावाचा. इथे मी त्याच्यावर जास्ती टीका टिप्पणी करत नाहीये. जे आज आमच्या दीक्षाभूमीचे जे अध्यक्ष आहेत, आज त्यांचं वय 82च्या पुढे गेलेले आहेत, ते भंतेजी टाकाळ घाटला जातात. जे आज महाथेरो आहेत ते पंढरपूरची यात्रा करतात, जे गंडेदोरे बांधतात. मग अशा भंतेजीला आम्ही काय म्हणावं? बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेद्वारे ज्या अंधश्रद्धेतून आम्हाला दूर काढलं, तीच अंधश्रद्धा जर आजचे भंतेजी आमच्यावर थोपू पाहत असतील तर असे भंतेजी आणि या पुरोहितामध्ये काय फरक आहे, हाही ज्याचा त्यांना विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. माझी बाजू मी सरळ सांगतो. जसं बुद्ध म्हणतात की मी मोक्षदाता नाहीये, बाबासाहेबही म्हणतात मी मोक्षदाता नाही, मी फक्त मार्गदर्शक आहे. मी या दोन्ही गोष्टीचा विचार करतो, त्या दोघांचाही सांगतो. बघा, पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. दोन्ही बाजू मी तुमच्या समोर आणून देत आहे आणि योग्य बाजू हे तुमचं तुम्ही ठरवा. शेवटी ज्याचं त्यानंच अत्तदीप भव व्हायचं आहे. असो, ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती आहे. कोणत्याही धार्मिक संघटनेने तो बांधल्या गेलेला नाही. आपले नियमन तो स्वतःच करतो. या उलट भंतेजी एखाद्या संघाशी बांधल्या गेलेला आहे. त्याच्याकडून काही वाईट गोष्ट झालेली आहे तर तो संघ त्याला त्या संघातून काढू शकतो. ह्या दोहामधला हा फरक आपण जर केला तर पुरोहित आणि भिक्खूचा स्वीकार आपणाला करता येईल. परंतु असे भिक्खू निर्माण होण्यासाठी आम्हा उपासकाचंही कर्तव्य आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच या देशामध्ये खऱ्या अर्थाने सम्यक समाजाची निर्मिती करायचा असेल, भारताला खऱ्या अर्थाने प्रबुद्ध भारत करायचा असेल, सम्यक भारत जर करायचा असेल तर त्यासाठी या पुरोहितांना नाकारणं आणि भिक्खूंना वंदन करण्याची पद्धत म्हणजे असे भंतेजी चांगले असेल तर ती आपली मानसिकता तयार झाली पाहिजे. बाबासाहेबांच्या बौद्ध धर्माचा उदय आणि अस्त या भाषणात बाबासाहेब पुरोहिताविषयी स्पष्टपणे म्हणतात की प्राचीन भारतात
प्राचीन काळापासून ज्याप्रमाणे ग्रामदेवता, प्रदेश देवता, वनदेवी, नदी देवी अशा वेगवेगळ्या देवता आलेल्या आहेत, त्यांच्या पूजा आलेल्या आहेत, कुलदेवता आलेल्या आहेत, राज्य लोक आलेले आहेत, धनिक आले, त्यांच्याही कुलदेवता आलेले आहेत. हे बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर हे सगळे देव पाण्यात गेलेले आहे, सगळे कुलदेवता सगळे नष्ट झालेले आहे. बौद्ध धर्माने सगळ्या देवाचा तिरस्कार केलेला, म्हणजे नाकारलेला आहे. तिरस्कार नाही म्हणता येईल, सगळ्या देवाला नाकारलेला आहे, आत्म्याला नाकारलेला आहे. आणि अशा शिकवणीतून आमचा भंतेजी तयार झाला पाहिजे. आणि अशा भंतेजीला आम्ही वंदन करणं, अशा भंतेजीला आम्ही घरी आणणं हे आमच्या उपासकाचं कर्तव्य आहे. हे बाबासाहेबांचं मत आहे. अशोकाने आपल्या प्रशासन, सम्राट अशोकाने जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा त्यांनी कुलदेवताची पद्धत बंद केली. कुलदेवताची पद्धत बंद केल्यामुळे काय झालं? पुरोहित लोकांच्या पोटावर लाथ बसली. म्हणून त्यांनी अशोकाचा विरोध सुरुवात केली आणि बौद्ध धर्माचा नाश कसा करता येईल तो त्यांनी प्रयत्न केला. अनाथ पीडकाला धम्म दीक्षा देताना भगवान बुद्ध म्हणतात, काय म्हणतात? म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्यांच्या प्रार्थनेच्या थोतांडाचा त्याग करावा. जेव्हा अनाथ पिंडकाला दीक्षा देताना बुद्ध असं म्हणतात, काय म्हणतात? की प्रत्येक व्यक्तीने जर सम्यक भारत करायचा आहे, आपल्या स्वतःचा विकास करायचा आहे, आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा विकास करायचा आहे, तर ईश्वर पूजेच्या नादी लागू नका, त्यांच्या पूजाच्या थोतांडाला नादी लागू नका, ज्याच्यापासून काही फायदा नाही अशा गोष्टीविषयी निष्फळ चर्चा करत जाऊ नका. याच्यामुळं काय होणार आहे? स्वतःचं नुकसानच होणार आहे. म्हणून अशा निष्फळ गोष्टीमध्ये लक्ष देऊ नका. आपण आत्मा, स्वार्थीपणा या सर्व गोष्टीचा त्याग करूया आणि कुशल कार्य करूया, कुशल कर्म करूया. कुशल कार्य केलं तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच चांगलं भेटेल. आणि हे कुशल कार्य करण्यासाठी, आपल्यामधून आर्थिक हानी टाळण्यासाठी, एक आर्थिकदृष्ट्या जर प्रगत होण्यासाठी हे जर असेल तर तुम्ही तुमचं कोणतंही कार्य ब्राह्मणाकडून करून घेऊ नका. कारण तुमची दक्षिणा वाचेल, तुमचं भरपूर पैसे वाचतील. तोच पैसा तुमच्या मुलांच्या भावी शिक्षणासाठी तुम्हाला वापरता येईल असं बाबासाहेब म्हणतात, बुद्ध म्हणतात. आणि बाबासाहेब आम्हाला ही 8वी प्रतिज्ञा या ठिकाणी देतात की मी ब्राह्मणाच्या हातून कोणतेही क्रियाकर्म करून घेणार नाहीये. जर आमच्या स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक प्रगती असेल, मानसिक विकास असेल, सर्व अर्थाने माझ्या कुटुंबाचा, माझ्या समाजाचा, माझ्या देशाची जर प्रगती करायची असेल तर या 8व्या प्रतिज्ञेचा अवलंब करायला पाहिजे. नुसतं 8व्या प्रतिज्ञेचा अवलंब नाही तर त्याला अनुसरण करून आजपासून नव्हे, आतापासून जर मी पुरोहिताला बोलवत असेल, काही करत असेल तर ते याच्यानंतर मी करणार नाही असं मी जर स्वीकारलं तर माझं हे जे विश्लेषण आहे ते तुम्हाला सांगण्याचं सार्थक झालं असं मला वाटेल. आणि मी या ठिकाणी तुम्ही जे शांतपणे मला ऐकण्याचं जे सहकार्य दिलं त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. जय भीम सर, जय भीम. खूप छान, फार छान, फारच सुंदर सविस्तर आपण माहिती दिलेली आहे. आणि ही माहिती देताना आपण जे परिश्रम घेतले ते खरोखरच एक प्रशंसनीय आहे. फारच छान आपण सविस्तर माहिती दिली आहे. आणि ब्राह्मण पुरोहितांची जे काही कारगुजारी, त्यांचे जे कारनामे होते ते जनतेला, लोकांना कसे ठगवत होते, राजापासून तर महाराजापर्यंत ते स्वतःच्या तालावर कसे नाचत होते हे आपण खूप चांगल्या तऱ्हेने समजून सांगितलं. आणि त्यासाठी आपण खूप परिश्रम घेतले. पुन्हा एकदा आपले धन्यवाद, मनापासून धन्यवाद. खूप छान आपण माहिती दिलेली आहे. या ठिकाणी बरेच श्रोते आहे. तर ज्या श्रोत्यांना कोणत्याही प्रकारचे, उपासक उपासिकांना कोणत्याही प्रकारची शंका, कोणत्याही प्रकारचा प्रश्न जर त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला असेल
तर त्यांनी प्रश्न विचारावा आणि आपल्या मनातील शंका दूर करावी. कोणाला प्रश्न विचारायचे आहे विचारू शकता. कोणाला प्रश्न विचारू शकता किंवा आजचं विश्लेषण कसं वाटलं तो अभिप्राय देऊ शकता किंवा याच्यामध्ये काही सुधारणा मी करावीशी असं तुम्हाला वाटत असेल तर तेही निसंकोचपणे तुम्ही सांगू शकता. भवरे सरांनी जो जे आज विश्लेषण केलंय त्याच्याने प्रामुख्याने महात्मा फुलेजीचा जो शेतकऱ्यांचा आसूड आहे तो मला वाटतंय अभ्यासक्रमाला ठेवलेला होता आणि तो प्रत्येकाने जर वाचला तर जन्मापासून ते म्हणजे मरेपर्यंत ते कशी पुरोहित पिळवणी करतात तर मला वाटतं त्याच्यामध्ये पूर्णपणे डिटेल्स आपल्याला म्हणजे ऐकायला मिळेल. आणि भवरे सरांनी आणखी 2-3 ग्रंथाचे तुम्हाला म्हणजे संदर्भ दिलेले तर ते आपण जर मला वाचलं म्हणजे काही मला तर वाटतंय की आता कोणाला शंका निर्माण होण्यासारख्या नाहीयेत. तरी पण कोणाला जर शंका निर्माण झालेली असेल तर त्याने अवश्य विचारावं आणि त्याचं निरसन होईल निश्चित. आणि मी भवरे सरांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि विशेष म्हणजे त्यांनी प्रत्येकाच्या ठिकाणी संदर्भ दिलेत हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. जसे आमचे वानखेडे साहेब विश्लेषण करीत असताना संदर्भ देतात तसंच आता भवरे सर सुद्धा संदर्भ द्यायला लागलेत. मी त्यांचं अभिनंदन करतो. मनपूर्वक नतमस्तक सप्रेम जय भीम करतो. धन्यवाद सर, धन्यवाद. पण नतमस्तक शब्द वापरू नका. नतमस्तक आपल्याला फक्त बाबासाहेब आणि तथागता समोरच व्हायचं आहे. धन्यवाद. नतमस्तक म्हणजे त्या विचाराला नतमस्तक आहेत, व्यक्तीला नतमस्तक नसते. कारण का मी कोणतेही शब्द वापरत असताना कारण बाबासाहेबांच्या शैलीतून मी बोलतोय मी तर नतमस्तक जो आहे तो आपण विचाराला नतमस्तक होतो, व्यक्तीला नाहीये. जसं एखाद्या चेअरवर माणूस अधिकारावर बसतो तर त्या व्यक्तीला मान नसतो, त्या चेअरला मान असतो. तसं आम्ही जे तुम्हाला नतमस्तक होतो तो तुम्हाला व्यक्तीचा नाहीये, तुमच्या त्या विचाराला. कारण विचार हे सर्वात ग्रेट असतात. धन्यवाद. बरोबर सर, बरोबर, अगदी बरोबर. हा बराच वेळ झालेला आहे तरी पण काही उपासक उपासिकांच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झाला असेल तर जरूर विचारावा. बराच वेळ झालेला आहे, लवकर प्रश्न विचारावा. नाहीतर मी आपल्या जे काही आहे मी माझे जे 2 शब्द माझे मनोगत व्यक्त करणारच आहोत. तर कोणाला विचारायचे आहे का? असेल तर जरूर विचारा. तर मी असं समजतो की आपण कोणालाही शंका नाही, कोणाला प्रश्न नाही, आपल्याला समजलं असं मी समजतो. तर आदरणीय अशोक भवरे सरांनी जी माहिती दिली फारच सुंदर माहिती दिलेली आहे. परंतु जे ब्राह्मणांचे जे कटकारस्थान आहे ते म्हणतात ना, ते कोणत्याही रूपात असले, कोणत्याही स्वरूपात असले, कोणत्याही देशात गेले तरी ते आपल्या पापाचं बी पेरल्याशिवाय राहणार नाही. ही अगदी सत्य गोष्ट आहे. जरी ब्राह्मणांची जी मूळ ओळख जरी आपण मानत नाही तरी पण त्यांची त्यांनी जी लेखणी करून ठेवलेली आहे, त्यांनी जे लेखन करून ठेवलेलं आहे बुद्धांच्या वचनामध्ये 3 पिटाऱ्यामध्ये त्रिपिटक, जे त्याला त्रिपिटक आपण ज्याला म्हणतो, तर त्या पिटकामध्ये सुद्धा त्यांनी पूर्ण ब्राह्मणी विचारांची भेसळ करून ठेवलेली आहे. परंतु ते आपल्याला समजू येत नाही. उदाहरणार्थ अभिधम्म पिटक हे कम्प्लीट कपोल काल्पनिक आहे आणि आपण जेवढे बुद्ध धर्मी आहोत, मग ते उपासक असो, उपासिका असो, भंतेजी असो, मग थेरो महाथेरो असो, बौद्धाचार्य असो, धम्माचार्य असो, सर्वच्या सर्व त्या त्रिपिटकाला मान्यता देतात. आणि विशेष करून जे अभिधम्म पिटक हे काल्पनिक आहे. आणि काल्पनिक कसं आहे, त्या काल्पनिक कसं आहे त्याकरता मी तुम्हाला तो प्यारा जशानं तसा वाचून दाखवतो की जेणेकरून तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका असायला नको. तथागताने हा उपदेश देवलोकात दिला असे वर्तवल्या जाते. संबोधी प्राप्तीनंतर 7व्या वर्षाच्या आषाढ पौर्णिमेला महायोजन विशाल सभेत अनन्य मताचे मतावलंबी त्या सभेत बसले होते. त्यांच्या गर्वहरणासाठी अतिर्षणीय यमक प्रतिहार्य दाखविण्यासाठी श्रावस्तीच्या राजोद्यानात
गंडवृक्षाखाली तथागतांनी दोनच डगीत तावंतीस देवलोकात जाऊन परिच्छत्त वृक्षाखाली पांडकुंभल शिलासनावर वर्षावासाचे अधिष्ठान घेतले आणि तेथेच विहार करून 10,000 चक्रवाला म्हणजे ब्रह्मांडातून आलेल्या देवांच्या समोर आपल्या आईला सतत 3 महिने या अभिधम्माचा उपदेश दिला. तथागत तावंती देवलोकात विहार करत असता नेहमी मध्याह्नच्या वेळी उत्तरेला जाऊन भिक्षाटन करून हिमालयाच्या अनवतप्त मानसरोवर ओढ्याच्या काठावर जात असत आणि भोजन करून थोडा वेळ विमुक्ती सुखात व्यतीत करत असत. त्याच वेळी आयुष्यमान सारीपुत्तही त्या ठिकाणी येत असे. तेव्हा तथागत ह्याला ह्या अभिधम्माचा उपदेश सांगत असत. मग सारीपुत्त तिथून निघून जात असे आणि त्याच्या बरोबर राहणाऱ्या कृतपुण्य 500 हरतांना तो हा अभिधम्माचा उपदेश सांगित असे. त्याच परम गंभीर परमार्थाचा उपदेश अभिधम्म ह्या नावाने प्रचलित झाला. आता यावरून आपण समजू शकतो की ब्राह्मणांनी जे हे अभिधम्म पिटक लिहिलं ते 3 पिटकही त्यांनीच लिहिले, परंतु जे सुत्त पिटक आणि विनय पिटक यामध्ये तर त्यांनी घोळ केली, परंतु त्यांनी अभिधम्म पिटक एक आपल्याच मतानं आपल्यावर थोपवलेलं आहे. आणि जे कोणी आपल्याला मार्गदर्शन करतात, भिक्खू लोक चाहे कोणी असो, ते सुद्धा याला मान्यता देऊन त्यातूनच आपल्याला उपदेश करीत असतात. जसे आदरणीय अशोक भवरे सरांनी सांगितले की कोणताही व्यवसाय करण्यासाठी सनद असल्याशिवाय पुरोहितगिरी करू नये असं बाबासाहेबांनी सुचवलं. सर तुमचा आवाज येत नाही सर. हो ते वानखेडे सर. हो ते डेटा संपला होता, मी दुसरं सिम चालू केलं. आता येते आवाज येते? येतोय सर. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतनी एक योग्य सूचना दिली की कोणताही व्यवसाय करण्यासाठी सनद असल्याशिवाय पुरोहितगिरी करू नये. अगदी त्याचप्रमाणे जर कोणताही सर्टिफिकेट नाही, कोणतेही प्रमाणित त्यांना सनद नाही, तर भंतेजी सुद्धा जे 2 वर्ग 3 वर्ग 4 वर्ग शिकलेले आहेत आणि ते फक्त 4 आर्य सत्य सांगतात किंवा विपश्यना सांगतात आणि याशिवाय त्यांना धम्माचं कोणतेही ज्ञान नाही, तरी पण त्यांच्या समोर आपल्या समाजातले उच्च शिक्षित प्रतिष्ठित लोक सुद्धा जे प्रतिष्ठित लोक आहेत ते सुद्धा त्यांना वंदन करतात, त्यांच्या पाया लागतात. आणि जर समजा आपण आपली अवस्था ही आहे, एक डॉक्टर, इंजिनियर, IAS IPS अफसर जर समजा 2 वर्ग 3 वर्ग शिकलेल्यांच्या आपण पाया पडत असेल, त्यांना वंदन करत असेल, तर आपली बुद्धी आपण किती आपल्या बुद्धिवान आहोत, आपल्या बुद्धीची आपण किती कदर करतो आपण स्वतः समजून घ्यायला पाहिजे. तसेच भंतेजीला कोणतीही योग्यता नाही, तरी पण त्यांची योग्यता फक्त एकच आहे आणि ती योग्यता म्हणजे चिवर परिधान केलेला, मग त्याला शिक्षण असो किंवा नसो. आणि हे जी आपली मनोधारणा आहे ती फार आपण बदलवली पाहिजे. म्हणून बाबासाहेब सुद्धा म्हणतात की ह्या ठिकाणी जर आपल्याला बौद्ध धर्माचा प्रचाराचे स्वप्न जर साकार करायचे असेल, तर त्यासाठी बौद्ध धर्म प्रचार साऱ्या विश्वात करून घ्यायचा असेल तर पुढील 3 गोष्टींचा गंभीरतेने विचार होणे आवश्यक आहे. हे बाबासाहेब म्हणतात. पहिली गोष्ट ही की बौद्ध धर्माचा बायबल सदृश प्रमाणभूत असा एकमात्र ग्रंथ तयार करणे, आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप परिश्रम घेऊन त्यांचे स्वास्थ्य ठीक नसताना सुद्धा 5 वर्ष 1 महिना काही दिवसामध्ये त्यांनी ते तयार केलेला आहे, जी बुद्ध आणि धम्म. तरी पण आपण त्यांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ समजू शकलेलो नाही. दुसरी गोष्ट जे आपल्यावर जे ते आपल्यातून निघून गेल्यामुळे ते त्यांची अपुरी राहिली, आणि ती जी गोष्ट आहे ती बौद्ध भिक्खू संघाच्या संघटनेत, ध्येय धोरणात व कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणणे. आमूलाग्र जो शब्द आहे हा फार महत्वाचा आहे, म्हणजे एकदम मुळापासूनच त्याचा बदल करायला पाहिजे, परंतु अजूनही मुळापासून बदल झालेला नाही. ते परंपरागत त्यांचे आपल्याला ते शिकवण देतात. आणि जे सुरुवातीला जे सत्यनारायणची कथा होत होती, त्या सत्यनारायणच्या कथेच्या ऐवजी फक्त शब्द बदल करून ते परित्राण पाठ घेतात आणि त्याच कथा कहाण्या सांगतात. म्हणून आपल्यामध्ये आणि आपल्या विचारामध्ये बदल होत नाही. आणि जर आपल्या विचारात जर बदल करायचा असला तर भंते लोकांच्या विचारात बदल करावा लागेल, त्यांच्या ध्येय धोरणात बदल करावा लागेल, त्यांच्या शिक्षणात बदल करावा लागेल. त्यांना पूर्ण बुद्धाची मूळ शिकवण माहीत असणं जरुरी आहे, तरच ते आपल्याला समजून सांगू शकतात. अन्यथा आपल्याला धम्म समजणे कठीण होईल. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणतात
की तिसरी गोष्ट ही की आंतरराष्ट्रीय बौद्ध सेवा संघ स्थापन करणे. अजूनही आपण आंतरराष्ट्रीय बौद्ध सेवा संघ स्थापन करू शकलो नाही. उलट जेवढ्या बाबासाहेबांच्या ज्या मातृ संघटना होती जशी भारतीय बौद्ध महासभा यांचे सुद्धा अनेक तुकडे झालेले आहे आणि म्हणून आपण धम्म समजून सांगू शकत नाही. कारण का जो तो आपापल्या मतानं धम्माची व्याख्या करतो आणि आपण ते साधू साधू म्हणून ऐकतो. म्हणून जर आपल्याला खरोखर धम्माचं ज्ञान घ्यायचं असेल तर अष्टदीप भव हा सर्वात मोठा मंत्र आहे आणि तो बुद्धाने दिलेला आहे. म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. याचा अर्थ तुम्ही स्वयं ज्ञानी व्हा. जर तुम्ही आपण इतकं शिक्षण शिकूनही जर आपण 2-3 वर्ग शिकलेले भिक्खू आणि त्यांचं केलेलं प्रबोधन जर आपण ऐकत असू तर आपल्याला धम्म कसा समजेल. आताच आपण सांगितलं, भवरे सरांनी सांगितलं की एक भिक्खू आणि ते म्हणजे वयस्क भिक्खू आणि ते जर टाका घातला जात असेल, कोणी म्हणते जर पंढरपुरीची वारी करत असेल तर आपण त्यांच्यापासून कोणता बोध घ्यायचा यावरून आपण समजू शकतो की जोपर्यंत तुम्ही स्वतः आपण बुद्ध धम्माचं ज्ञान बुद्धाची मूळ वाणी जोपर्यंत स्वतः समजून घेत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या भरोश्यावर राहून तुम्हाला धम्म कधी समजणार नाही. खूप छान अशोक भवरे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि आशा आहे की आपण सर्वांनी चांगलं त्या ग्रहण केलं असेल आणि आपल्या विचारामध्ये काहीतरी बदल होईल. आणि अजूनही जर कोणाला ऐन वेळेवर जर प्रश्न मन निर्माण झाला असेल तर विचारू शकता. नाही तर या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे, म्हणजे जवळपास 9:30 होत आलेले आहे आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. आभार प्रदर्शन. धन्यवाद सर्वांचा. जय भीम. आभार प्रदर्शन आहे ना सर, वामन नील सर. आभार प्रदर्शन घ्या सर. हॅलो, माफ करा, आजचा जो शेवटचा जो कार्यक्रम आहे तो आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आदरणीय वामन नील सर करतील आणि त्यांना जर काही बोलायचं असेल त्यांच्या मनोगत सुद्धा ते व्यक्त करतील. कारण का ते प्रश्न जरी त्यांनी नाही केले तरी त्यांच्या मनात प्रश्न असतातच आणि ते आपलं मनोगत त्या आभार प्रदर्शनाच्या अगोदर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय वामन नील सर. वामन नील सर आहे का? आहे ना, आतापर्यंत होते. आहेत ते. वामन नील सर, तुमचा माईक बंद आहे म्हणला. माईक चालू आहे ना त्यांचा? आवाज येत आहे? हा येत आहे. चालू आहे ना माझा? हा बोला. हॅलो. हा बोला सर बोला. तर मला आभार प्रदर्शनाचं काम दिलेलं आहे तर मी संयोजन समितीचं मी प्रथम आभार मानतो. आज आदरणीय भवरे सरांनी खूप छान माहिती सांगितली. अगदी कल्पनेच्या पलीकडे त्यांनी कुठून रेफरन्स घेतले आणि खूप सारी सम्राट अशोकापासून तर आतापर्यंत म्हणजे माहिती सांगितली. भिक्खू आणि ब्राह्मण याच्यातली तुलनात्मक माहिती सांगितली. तसंच आपले वानखेडे साहेब यांनी सुद्धा आपले प्रास्ताविकतामध्ये त्यांनी सुद्धा आपली खूप सारी माहिती सांगितली. मी त्यांचाही आभारी आहे आणि बनसोडे साहेब यांचा सुद्धा मी आभारी आहे आणि इतर सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि या व्यतिरिक्त मला आजचा जो दिवस आहे हा आजचा दिवस म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शक्तशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 ला केलेली म्हणजे हा एक विशेष दिवस आहे. आणि याच तारखेला म्हणजे 24 सप्टेंबर 1934 पुणे करारचा हा एक घटना झालेली होती. दुसरी गोष्ट की ही जी आपण 22 प्रतिज्ञाचा आपण उल्लेख नेहमी करतोय त्या 22 प्रतिज्ञा नेमक्या कुठून आल्या कशा आल्या त्याच्या पाठीमागची भूमिका आहे की बाबासाहेबांनी दीक्षा दिली होती. नागपूरला जी दीक्षा दिली आपण दीक्षा देण्याच्या पूर्वी आपण जे काही समुदाय होता तर तो समुदाय हिंदू संस्कृतीनुसार त्यांचे जे व्यवहार जे असायचे म्हणजे ते इतर म्हणजे ब्राह्मणांच्या हातून म्हणा किंवा अजून असायच्या तर ते धम्मदीक्षा दिल्यानंतर म्हणजे त्यांना त्या धर्मातून त्या संस्कृतीतून व तो संस्कृतीकडे त्यांना परिवर्तित करायचं होतं बदल करायचा होता
आणि त्याच्यामुळे त्यांचे जे जुने संस्कार होते त्याच्यातून त्यांना जे काही पगडा त्यांच्यावर पडलेला होता तो त्याच्यातून चेंज होण्यासाठी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. त्याच्यामधली ही एक 22 प्रतिज्ञा मी काय की ही 22 प्रतिज्ञा याच्यासाठी की आता तुम्ही जर ही 22 प्रतिज्ञा घेतल्यानंतर तुम्ही आता बौद्ध होणार. पण तुमचा बाबासाहेब त्याच्यामध्ये म्हणतात की 22 लास्ट मध्ये की माझा नवा जन्म होत आहे म्हणून, म्हणजे माझं मी जुन्या याच्यामध्ये होतो तर आता माझा नवा जन्म होत आहे, म्हणजे माझी संस्कृती जी आहे आता जुनी सारखी राहणार नाही. त्याच्यामुळे माझे जे पूजा अर्चा जे असेल किंवा माझी कुठली जे कामं असेल तर ते मी बौद्ध धर्माप्रमाणेच करेन, त्याच्या विसंगत काही करणार नाही आणि त्यांच्या हातून कुठलीही कामं करणार नाही असं बाबासाहेबांना सांगायचं होतं. कारण मी ते काम करत असेल तर मग मी बौद्ध होणार नाही, म्हणजे धम्मदीक्षा मला मान्य नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणूनच त्यांना ती जे पूर्ण हे नाकारायचं होतं आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली. एका संस्कृती दुसऱ्या संस्कृतीमध्ये आपण इकडे आलो, बौद्ध झालेला. मला एवढंच सांगायचं आहे. आणि परत आता भरपूर वेळ झाला, मी परत सर्व आपले समितीचे पदाधिकारी आणि आपण सगळे उपस्थित जे आहे सर्वांचे मी पुनश्च आभार मानून मी वानखेडे साहेबांकडे मी हा माईक म्हणजे जे आहे त्यांना हस्तांतरण करतो. सर्वांना जय भीम. धन्यवाद सर, धन्यवाद. जय भीम. फार छान आभार प्रदर्शन केलं आपण आणि त्याचबरोबर आपण आपलं मनोगत पण व्यक्त केलं थोडक्यात शब्दात, परंतु फार महत्वपूर्ण आपण मनोगत व्यक्त केलं. आणि शेवटपर्यंत जे उपासक उपासिका होते आणि त्यांना सुद्धा माझा